नमस्कार, मी राजेंद्र चिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार, ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले, मृतात सर्व महिला। विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय, सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा, आम्ही स्वतंत्र लढणार, शरद पवार गटाची भूमिका। लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत संधी। आणि इराणचा बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर हल्ला, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगललाही केले लक्ष्य। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन हे मुख्य विश्वस्त श्री एस.एम. देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत असून या राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष श्री अनिल वाघमारे सर यांनी केले आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत समूहाचे मुख्य संपादक श्री राजेंद्र बाबू दर्डा यांच्या हस्ते होणार आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण असणार आहेत। त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांची थेट मुलाखत होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, खासदार, आमदार, सेलिब्रिटी, त्याचबरोबर या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे बांधकाम राज्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे असणार आहेत। तरी राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्वांना या अधिवेशनाची माहिती द्यावी आणि या अधिवेशनात सहभागी व्हावे अशा सूचना देऊन महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी होण्याची तयारी करावी असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी केले आहे। बीड येथील HP गॅस एजन्सीवर गॅस टाक्या वितरणाचे काम करणारे बीड तालुक्यातील शिवनी येथील रहिवासी श्री मुकेश प्रभाळे वय 32 वर्षे यांचे विजेचा शॉक लागून निधन झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली। काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुकेश प्रभाळे हे आपल्या घरात लाईटचा बोर्ड दुरुस्त करत असताना अचानक त्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला। त्यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने शिवनी परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आज सकाळी त्यांच्यावर शिवनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रभाळे हे बीड येथील HP गॅस एजन्सी येथे गॅस टाक्या वितरणाचे काम करत होते, त्याचबरोबर ते गावात पिठाची गिरणीही चालवत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 3 मुली, आईवडील, भाऊ असा परिवार आहे। या घटनेने प्रभाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बीड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा आणि विजांचा प्रचंड कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे शहरासोबत जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। तर बीड शहरालगतच्या पाली गावात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वीज अंगावर पडून वसंत रामराव राऊत वय 62 वर्षे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। वसंत राऊत हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला। बुधवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान पाली येथील वसंत राऊत या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याने पाली गावात शोककळा पसरली असून या घटनेचा पंचनामा करण्यासाठी महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। स्वातंत्र्य सेनानी रामराव आवरगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पारितोषिक प्रदान करण्यात आले। साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल बीड येथील सुप्रसिद्ध कवी दादासाहेब सादोळकर यांचा सन्मान माजी आमदार श्री राजेंद्र जगताप, चेअरमन विधी महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सादोळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक ब्रॉन्झ मूर्ती, शाल व रोख 10,000 रुपये देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व विचारपीठावर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शेख अनिसूर रहमान, ॲडव्होकेट कृष्णा पंडित, ॲडव्होकेट नामदेव साबळे, ॲडव्होकेट नन्नवरे, महादेव दांडे, स्वातंत्र्य सेनानी इक्बाल पेंटर तसेच एक पात्री कलाकार मारुती कारंडे आदींची उपस्थिती होती। याच कार्यक्रमात इक्बाल पेंटर यांना सामाजिक कार्यासाठी तर गोपाल ठाकूर यांना उत्कृष्ट निवेदक म्हणून सन्मानित करण्यात आले। सादोळकर यांच्या या सन्मानाबद्दल इंजिनियर GB लोणकर, प्राध्यापक मुकुंद काळे, डॉक्टर बंड, प्राचार्य श्रीधर ढास, डॉक्टर निखिल जोगी,
सुधाकर शिंदे, प्राध्यापक छाया खोसे, जयश्री सावंत, श्रीकृष्ण उबाळे, पत्रकार नारायण नागरे, महारुद्र काळे, अभिमान खरसाडे, किशन माने, दत्ता वालेकर व राजेंद्र तिडके यांनी अभिनंदन केले आहे. पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथे रामनवमी उत्सव आणि हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती दिवशी सरपंच यांच्या मुलाला मान न दिल्याच्या कारणावरून 2 गटात तुफान राडा होऊन दोन्ही गटातील व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. अमळनेर येथे रामनवमीच्या दिवशी सप्ताह समाप्ती होणार होती. याच वेळी सरपंच पुत्र गोविंद श्रीपती गाडे हे आपल्या समर्थकांसह कार्यक्रमस्थळी पोहोचले असता गाडे यांना यथोचित सन्मान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आयोजकांशी वादावादी करून या कार्यक्रमात तुफान राडा केला. यावेळी अगोदर शिवीगाळ आणि नंतर थेट वाद याचे मारामारीतच रूपांतरित झाल्याने यात अनिल हडदगुणे यांना प्रचंड मार लागला. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सोमनाथ पांगरे, अभि पातुरकर, माऊली अष्टेकर हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान अमळनेर पोलिसांनी यात उशिरा हस्तक्षेप करून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत. मारहाण व शिवीगाळ प्रकरणी सोमनाथ गाडे, गोविंद गाडे, अक्षय गाडे, बाळू कुराडे, सुंदर गाडे, निखिल गाडे, सुदर्शन गाडे, सुरेश गाडे व अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर ॲट्रॉसिटी प्रकरणात सोमनाथ पांगरे, अनिल हडदगुणे, महेश हडदगुणे, अभिमन्यू पात्रुडकर, उद्धव पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मारहाणीच्या गुन्ह्यात पुढील तपास PSI चव्हाण हे करत आहेत, तर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुढील तपास SDPO हनपुडे पाटील हे करत आहेत. दरम्यान मानापानाच्या या नाट्यावरून थेट धार्मिक कार्यक्रमातच रंगलेला वाद आणि शब्दांची वाहिलेली लाखोली आणि मारहाणीमुळे झालेल्या राड्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. राज्यभरात योगाच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविले जाणारी राज्यातील एकमेव संघटना महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीवर संयुक्त सचिव म्हणून गेवराई येथील प्राध्यापक राजेंद्र बरकसे यांची दिनांक 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी निवड झाल्याची घोषणा राज्याध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार यांनी केली आहे. बीड येथील संघटक विनायक वझे यांचीही याच पदावर तर ज्ञानेश्वर तिवारी यांची पुन्हा बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक राजेंद्र बरकसे हे या संघटनेतील आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. याच समितीचे छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष आहेत. बीड जिल्हा योग शिक्षक संघाचे मीडिया प्रभारी व पतंजली योग समितीचे अध्यक्ष आहेत. राज्य खो खो संघटनेच्या प्रसिद्धी समितीचे सदस्य आहेत. रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष आणि दैनिक झुंजार नेताचे प्रतिनिधी आहेत. सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. तर या निवडीबद्दल प्राध्यापक राजेंद्र बरकसे यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.